देव जरी मज कधी भेटला, काय हवे ते माग म्हणाला. म्हणेन प्रभू रे हीच सखी, जन्मोजन्मी देई मजला. फोटो खालच्या काव्यपंक्ती वाचल्या आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. तिथंच शेजारच्या भिंतीवर तिच्या आईवडिलांचा एकत्र फोटो होता आणि फोटोखाली वर लिहिलेल्या काव्यपंक्ती असलेला कागद लॅमिनेशन करून लावला होता. वटपौर्णिमेला लग्न झालेल्या बायका जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून वडाची पूजा करतात. पण इथे मैत्रिणीच्या वडिलांनी देवाजवळ हीच सखी जन्मोजन्मी लाभू दे अशी विनंती केली होती. मैत्रिणीच्या वडिलांची तिच्या आईबद्दलची अगदी अंतःकरणातली भावना, प्रेम, आदर, कृतज्ञता, विश्वास, कौतुक सारे त्या ओळीतून प्रकट होत होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मैत्रिणीची आई हयात होती तेव्हाच हा कागद लावलेला होता. कोणीही म्हणेल यात आवर्जून सांगण्यासारखं काय आहे? म्हटलं तर खरंच छोटी गोष्ट होती, पण त्यामुळे पती पत्नीमधल्या नात्यातला निखळपणा जाणवत होता. मनात असलेले भाव योग्य त्यावेळी एकमेकांना बोलून दाखवल्या होत्या. नाहीतर बऱ्याच वेळा भावना बोलून दाखवल्या जात नाही आणि एकमेकात विनाकारण गैरसमजुतीही वाढत जातात. शब्दांनी नाती जोडली जातात. महत्त्वाचे कामं करण्यात, नाती जोडण्यात शब्दांचा वाटा खूप मोठा असतो आणि हेच नेमके त्या काव्याने साधले आहे. मैत्रिणीच्या वडिलांनी वेळच्या वेळी आपली भावना आपल्या सखीपर्यंत पोहोचवण्यात अजिबात कसूर केली नव्हती. हीच केवढी मोठी आणि महत्त्वाची गोष्ट होती. नवरा बायकोला एकमेकाबद्दल बरंच काही वाटत असतं, पण बऱ्याच वेळेला दोघं एकमेकापाशी त्या भावना व्यक्त करत नाहीत. बऱ्याच बायका त्यांच्या भावना बोलून दाखवतात. त्या मानाने पुरुष थोडे कमी भावनाप्रधान असतात किंवा भावना व्यक्त करीत नाहीत. अर्थात हा काही नियम नाही, याला अपवाद असतीलच. पण तरीही महिला असो वा पुरुष, नाते कोणतेही असो, मैत्री असो, सहकार्य असो, आपल्या दुसऱ्याबद्दलच्या भावना त्या व्यक्तीला कळवायला हव्यात आणि त्यासुद्धा वेळच्या वेळी. ही छोटीशी गोष्ट न चुकता करायलाच हवी, नाहीतर वेळ निघून जाते, बोलायचं राहून जातं आणि एक प्रकारची रुखरुख लागून राहते. कुणाचं कौतुक करावंसं वाटलं तर जरूर दिलखुलासपणे करावं. जशी लहान मुलं कौतुक केल्यानं हरकून जातात, तशी मोठी माणसंही कौतुकाच्या 2 शब्दांनी भरून पावतात. त्यांनाही हुरूप येतो, उत्साह येतो, समाधान मिळतं. कधी शब्दांनी, कधी स्पर्शाने, कधी नुसत्या नजरेतून भावना व्यक्त होऊ शकतात. भावना दर्शविण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. केवळ कौतुकच नाही, तर प्रसंगी रागवून, समज देऊन, गैरसमजाचे निराकरण करून, वेळच्या वेळी योग्य ते बोलून अवघड प्रसंग टाळता येतात, निभावता येतात. सुसंवाद घडावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. प्रश्न असतो तो आपल्या भावना व्यक्त करण्याचा. नातेसंबंध, मैत्री चांगल्या प्रकारे रुजवायला, टिकायला, निभवायला भावना नेमक्या वेळी व्यक्त करणं हा चांगला हुकमी मार्ग आहे, असं नाही का वाटत? आपल्याला काय वाटतं?